नमस्कार. आज दिनांक 3/10/2023 वार मंगळवार. केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. मी प्रथमतः प्रीमियम कृषी मार्केट या ठिकाणी आपण केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंब यार्ड जे चालू केलं आणि 3 महिन्याचा कालावधी आज त्या ठिकाणी पूर्ण झाला आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या 3 महिन्यामध्ये जो विश्वास ठेवून आमच्याकडे जो माल पाठवला आणि एक उच्चांकी आवक, एक नवीन त्या ठिकाणी आपण मार्केट चालू करत असताना, डाळिंब यार्ड चालू करत असताना एक उच्चांकी आवक विक्रीला पाठवून आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या सर्व शेतकऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे. आणि आभारी यासाठी आहे की आमचा कुठेही त्या भागामध्ये आपल्याशी संबंध नसताना केवळ एक महाराष्ट्रामध्ये केडी चौधरी नाव हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा हस्ते परास्ते आपल्यापर्यंत ते पोहोचलं असेल, अशा सर्व शेतकऱ्यांनी एक मनापासून विश्वास ठेवत असताना काही शेतकऱ्यांनी 2-2, 3-3 दिवस अभ्यास करून आमच्या मार्केटचा एक डिजिटल मार्केट, जे देशातील पहिलं मार्केट, हे प्रीमियम कृषी मार्केटमध्ये जे आडगावमध्ये, नाशिकमध्ये जे चालू झालं, त्याच्यावरती अभ्यास करून जो विश्वास ठेवला आणि एक बालवाडीत आम्ही असणारी आमची परिस्थिती त्या पहिल्याच वर्षातली आणि अगदी 10-20 वर्षाचा अनुभव असल्यासारखा आपण आमच्याशी व्यवहार केला. किंबहुना आम्ही तुमच्याशी एक नातं जोडताना आपण खूप जुने आमच्याशी शेतकरी आहात अशाच भावनेतनं आपलं नातं पहिल्याच 3 महिन्यामध्ये घट्ट झालं आणि एक आगळं वेगळं नातं आज या ठिकाणी पाहायला मिळत असताना शेतकऱ्यांचा विश्वास हा 3 महिन्यामध्ये आमच्यावरती एवढा ठेवत असताना आपण एक मला मनापासून आनंद होत आहे. खऱ्या अर्थानं 3 महिने झालेले असताना सुद्धा आज उच्चांकी आवक आणि डिजिटल मार्केटचा कधी न एवढा आपल्याला त्या ठिकाणी अनुभव हा खऱ्या अर्थानं आला. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी व्यापारी वर्गांनी सुद्धा एक वेगळा विश्वास ठेवला आणि केडी चौधरीशी मागच्या वर्षापासून राजस्थानपासून ज्या व्यापाऱ्यांचं नातं जोडलं गेलं, गुजरातमधून नातं जोडलं गेलं, तेच नाशिकमधले 20-25 वर्ष जे शेतकरी व्यापारी डाळिंबाचा व्यापार करत होते, असे बहुसंख्य व्यापारी आमच्याशी जोडले गेले. त्याही व्यापाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे ट्रान्सपोर्टवाले की ज्यांना आम्ही कमिशन न देता सुद्धा एक शेतकरी हिताचा निर्णय होत असताना आणि शेतकऱ्यांना चांगले 2 पैसे मिळत असताना आणि आमच्याकडलं कुठलंही कमिशन न मिळता ज्या ट्रान्सपोर्टवाल्यांनी, गाडी मालक चालकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, त्या सर्वच गाडी मालक चालकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं सद्यस्थितीची माहिती मी देत असताना केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे असेल किंवा इंदापूर असेल किंवा नाशिक असेल, या तिन्ही मार्केटमध्ये आपण ज्या तारखा सांगितल्या ज्योतिया सणाच्या, आणि ज्योतिया सणाची काल 2 तारीख मी सांगितली की 2 तारखेपर्यंत असे माल येऊ द्या. त्याच्यामध्ये डागी असेल, हिरवे असेल, अगदी खरडा असेल, अशा मालांचे नक्कीच पैसे होणार. आणि डबल टिबल रेट हा शेतकऱ्यांना या 2-3 दिवसाच्या पिरियडमध्ये पाहायला मिळाला. ज्यांनी अपेक्षा पण नव्हती केली असे रेट शेतकऱ्यांना मिळत असताना, छाटणीच्या बागा असताना 2-4 दिवस आपण सांगितलं की ह्या तारखेलाच आणा, त्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झाला. मी 2 तारखेच्या विक्रीपर्यंत सांगितलं होतं, परंतु चुकून का होईना आलेली कमी आवक अशी त्याचेही पैसे झाले आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळाला. शेतकऱ्यांनी एक आनंद व्यक्त केला आणि अशा शेतकऱ्यांचा आनंद खरं तर आमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा ठरतो. आणि आता पुन्हा अशा शेतकऱ्यांना मी सांगेल की 10 तारीख ते 17 तारखेपर्यंत ज्यांचा असा काही माल राहिला असेल की जो शेवटच्या टप्प्यात आहे आणि बागा छाटणी करायच्या, त्यांनी 10 तारखेला माल असे तोडावेत, 17 तारखेपर्यंत एंड करावा. आणि ज्यांचा माल जो तोडणीचा आहे, सतत तो माल काढणी लायक आहे, पाऊस येतोय, डाग पडतायत, अशी जर मनामध्ये भीती असेल तर त्यांनी कितीही माल काढा. मालाची सगळीकडे आवक घटलेली असताना आपल्याकडं नाशिक, पुणे आणि इंदापूरकडे सतत आवक ही जास्त आहे आणि ग्राहकांचाही डिमांड हा प्रचंड प्रमाणात आहे. म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जर आपली बाग मोठी असेल
जागा देण्याचा आपला पवित्रा असेल तर त्या शेतकऱ्यांनी मोकळं मार्केटला या आणि आपण कितीही माल आणला, एक एक दिवशी 500-500 कॅरेटनी जरी चालण्याची आपण भूमिका ठेवली किंवा 200-250 कॅरेटनी जरी चालायची जरी आपली मनस्थिती असेल तरी मार्केटमध्ये जो पैसा होतोय तो आपला जागेवरती होणार नाही, हे मी आवर्जून सांगतो. परंतु ज्या शेतकऱ्यांनी मार्केटचा अभ्यास करून आम्ही सांगितलेल्या वस्तुस्थिती म्हणजे सद्यस्थिती काय असेल पुढे जाऊन त्यानुसार जे 200 रुपयापर्यंतचे रेट हे होतील, नंतर 250 रुपयाचे रेट होतील हे सांगितल्याच्या नंतर आपण एक विक्रीची आपली भूमिका बदलली. कारण आपण पिकवत आहे पण आपल्याला मार्केटिंग कधी काय होईल याचा अभ्यास नसताना आपण मानसिकता ठेवली होती या रेटपर्यंत. पण आम्ही ज्यावेळेस सांगितल्यानंतर आपलं मार्केट 200 रुपयापर्यंत गेलं पाहिजे, 250 पर्यंत गेलं पाहिजे, जशी क्वालिटी आहे त्याप्रमाणे आपण जर मानसिकता ठेवली असेल तर त्या शेतकऱ्याला आज रणजित दादा दाभाडेंनी मला सांगितलं आवर्जून, त्यांची व्हिडिओ क्लिप सुद्धा आपण आवर्जून ऐका की त्याच्यामध्ये त्यांनी 171 ची मानसिकता ठेवली होती पण मी 201चा बाजार होईल त्यांनी आवर्जून मी सांगितल्यानंतर 201चाच रेट घेणार आणि 219 त्यांनी बाजार जागेवरती माल विकला. आणि रिजेक्शन आज या ठिकाणी आणून सुद्धा रिजेक्शन मध्ये सुद्धा त्यांनी चांगले पैसे कमवले. खरं तर त्यांची मार्केटिंगची भावना नक्कीच करण्याची होती, परंतु पावसाचं परिस्थिती आणि येणारा डाग पाहता त्यांनी दिवसाला 5-10 टन माल तोडून 2-3 दिवसात बाग खाली जरी केली असेल तरी त्यांनी एक समाधान व्यक्त केलं की 3 दिवसामध्ये आधी 25-30 टनाचं साधारणतः त्यांना 29 टन विकला, 10 लाख रुपये वाढले आणि उर्वरित 10 टनाचं सुद्धा त्यांना एक 4-5 लाख रुपये वाढतील अशी मानसिकता ठेवून त्यांनी 150 ग्रॅमच्या खालचा माल तोडला नाही आणि 200 ग्रॅम पर्यंत बिस्किट कलरला हात लावला नाही. असाच शेतकऱ्यांनी जर जागेवर द्यायचा असेल तर विचार करा किंवा किंबहुना मार्केटला या आणि परिस्थिती पहा. इथून पुढचा काळ अगदी दिवाळी असेल, दिवाळीच्या नंतरचा सुद्धा चांगला आहे. तर मला काही जणांनी दिवाळीच्या नंतर मंदी होईल का हा प्रश्न विचारला, पण दिवाळीच्या नंतर पण मंदी होणार नाही कारण बागा एका टाइमिंगला सेटिंग झालेल्या नाहीयेत आणि राजस्थानमध्ये सुद्धा क्लायमेटच्या नुसार एकदम माल येणार नाहीये, तो सुद्धा मागं पुढे आहे. त्यामुळे मंदी ही होणार नाहीये. त्यामुळं दिवाळीच्या नंतर काय तर दिवाळीच्या नंतर सुद्धा लगेच मंदी आपल्याला पाहायला भेटणार नाहीये. आणि म्हणून हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी कधी डोक्यात घेतला ना एवढा बाजार हा पाहायला भेटत असताना इथून पुढचा काळ सुद्धा आपण सावध रीतीने आपण माल काढावा हे या निमित्ताने मी सांगेल. आणि 10 तारीख ते 17 तारखेपर्यंत नवरात्रीच्या हिशोबाने बाहेर परराज्यातला आपल्याला बेनिफिट मिळेल. त्यानंतर इथली जी नवरात्रीचा उपवासाचे दिवस असतील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या शेजारची राज्य त्याचाही आपल्याला साधारणतः 24 तारखेला दसरा आहे, पण 24 तारखेच्या आतमध्ये जो विक्रीला माल जाईल त्याचाही बेनिफिट आपल्याला भेटणार आहे. आणि दसरा झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला छठ पूजेची तारीख आम्ही आपल्याला सांगू, त्या छठ पूजेचाही आपल्याला इफेक्ट भेटणार आहे. म्हणजे मी ज्योतिया सण, तीज सण, गणपती सण, नवरात्र सण ह्याच्या ज्या तारखा सांगितल्या त्या तारखात शेवटच्या टप्प्यात आलेल्यांचे नक्कीच पैसे झाले, परंतु जो भरात माल आहे माल आता तोडला पाहिजे, त्यांनी सतत माल तोडते ठेवा हेही मी नमूद या निमित्तानं करेल. दुसरं मी आवर्जून सांगेल की पेरूसाठी आपण सुद्धा मार्केट करत असताना नाशिक असेल, पुणे असेल, इंदापूरला तयार मालाचा प्रॉब्लेम येतो पण कडक माल त्या ठिकाणी चालतोय. परंतु पुण्यात आणि नाशिकमध्ये कडक आणि तयार दोन्ही चालतोय, पण तयार माल वेगळा त्याची रास निवडून आणा, कडक मध्ये 2 राशी करा, छोटा आणि मोठा, आणि डॅमेज असेल तर वेगळा आपण तोडा. हेही नम्र आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करेल. खऱ्या अर्थानं सगळीकडे माल घटलेले आहेत, तिथले व्यापारीही बाजूला मार्केट सोडून गेलेले आहेत, त्यांच्या लोडिंग होत नाहीत. पण पुणे आणि नाशिक असं एक ठिकाण आहे आणि इंदापूरला सुद्धा अजून आपल्याकडे आवक असल्यामुळे तिथला व्यापारी टिकून आहे. पण पुणे आणि नाशिकमध्ये 12ही महिना मार्केट आपलं चालत असल्यामुळं थोडा जरी माल आला तरी तो मार्केटला थोडा म्हणलं तरी जास्त होणार आहे. आणि छोटी छोटी मार्केट जिथं सिजनेबल चालतात तिथं ग्राहक नसणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या दोन्ही मार्केटला तर आवक वाढेल, पण जोपर्यंत इंदापूरला आवक ही जास्त राहील तोपर्यंत आम्ही इंदापूरचं मार्केट नक्कीच चालू ठेवू, आपल्या गैरसोय करणार नाही. परंतु या दोन्ही मार्केटला 12ही महिने व्यापारी वर्ग असणार आहे. त्यामुळे जाग्यावरती देत असताना 4 वेळा विचार करा आणि इतर मार्केटला सुद्धा जात असताना तिथल्या मार्केटची परिस्थिती आणि पुणे मार्केट आणि नाशिक मार्केटची परिस्थिती समजून घ्या आणि मग जाग्यावर द्यायचं का मार्केटला पाठवायचं ह्याचा अभ्यास करा. रेट उतरणार नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे. परंतु पावसामुळे जर काय आपल्याला पुढे अचानक जास्त काय नुकसान होत असताना त्याचा काही थोडीशी मंदीला सावट जर आलं तर ती पावसामुळे येईल, पण अन्यथा पावसाचे अंदाज घेऊन आपण माल तोडते ठेवा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.